हाय गाईज, वेलकम बॅक टू माय डेली रुटीन व्लॉग. आणि खूप दिवसानंतर मी थोडंसं शूट केलं आहे, कारण रोज एकच एक व्लॉग असतो. कारण दुसरं कोणतेच काय असतात, घरातले कामच असतात रोज एकच एक. तर रोज पण टाकून बोर होतो. मी स्वतःच होते, तर तुम्ही तर पाहणारच आहात, तुम्ही तर होणारच. तर म्हणून मी खूप दिवसानंतर, कारण आज थोडं चेंज होतं. आणि विशेष आज सोमवार होता, तर सोमवारचे कामं पण खूप थोडे असे जास्त वेगळे असतात, जसे जेवण. तर आज मंडे स्पेशल होतं रोडगे, आणि त्याच्यासोबत चटणी. साधंच होतं, असं काही हेवी नव्हतं, पण तरी खूप चांगलं. मला सगळ्यात जास्त रोडगेच आवडतात खायला, आणि त्याच्यानंतर बिट्टी. आणि सगळे मॉर्निंगचे कामं माझे 5 वाजताच्या आतच होऊन जातात रोजच्या प्रमाणे. मधात काही गॅप होती, जे कामं मी 8-9 वाजता करत होती. पण दिवाळी झाल्यानंतर, सगळे कामं झाल्यानंतर थोडंसं आम्ही पण एक वीक ब्रेक घेतो. मनात आलं तेव्हा उठून सगळे कामं करायचं. पण शेड्यूल मी डबल चालू करते. 5 वाजताच्या आत माझ्या घरातले सगळे कामं होऊन जातात. सगळे होऊन जातात. फक्त नाश्ता राहतो 8 वाजताचा, आणि सगळ्यांची चहा असते ती 7:30 वाजताची, ती बाकी असते. बाकी सगळे माझे कामं होऊन जातात. पूजा पाठ सगळे 4 वाजताच होऊन जातात. आणि थंडी एवढी जास्त आहे, आणि आताही खूप जास्त आहे, की सकाळी शेकोटी करावीच लागते. आणि हे बघू शकता, छोटं असं राम मंदिर. मला माहिती नाही कुठून आणलं आहे, आता कसं काय आहे, पण माझ्या हिशोबाने हे छोटंसं पझल होतं वाटते, ज्याला असेंबल केलं आहे आणि मग घरी आणलं आहे. कारण त्याच्यातनं छोटे ब्लॉक्स आहे, जे असेंबल करायचे होते. आणि त्याच्यानंतर मग मी ते पूजेमध्ये ठेवलं. मी ते शोमध्ये नाही ठेवलं. राम मंदिर आहे, त्याच्यावर छोटीशी हनुमानजीची प्रतिमा पण आहे, तर मी ते बाहेर पूजेमध्ये ठेवली आहे. आणि नाश्त्यामध्ये मी रोज तर काल सगळ्यांच्या इकडे आप्पे होते, तर विचार केला आज मी पण आप्पेच करायचे. तर मस्त रव्याचे आप्पे केले, सगळ्या व्हेजिटेबल्स टाकून, तुम्हाला जसे आवडते तसे. आणि मी नाश्ता केला, आणि नाश्ता पण खूप सुंदर होता आज, एकदम मनसोक्त आवडतं. आणि थोडीशी ऊन पडली होती, तर थंडी कमी वाटत होती, पण अजून अर्ध्या तासाने तेवढीच थंडी झाली. आणि इथे ऊन पडते थोडीशी आमच्या अंगणात. आता सगळे टिनाचं आहे म्हणून ऊन तर पडत नाही. आणि थोडीशी ऊन पडली दुपारची 2-3 वाजले होते मला वाटते. आणि इथे मी थोडेसे गहू चुनून घेतले, आणि सगळं आवरून घेतलं. आणि मी वह्या आणि डायरी शोधत होती, कारण काम चालू करायचं असलं पहिले तर डायरी पेनच लागतो. मला पेन पण नव्हता भेटत. आणि बघू शकता, सूप पण इथेच ठेवला होता. आणि आता 2 का 3 वाजले होते, आणि सगळे कामं एकदम घेतले होते. आणि बघू शकता, माझं जेवण व्हायचं होतं, कारण सगळ्यांनी लवकर जेवलं होतं, पण मी नाश्ता वेळाने केला, तर मला काही भूक नव्हती लागली. तर मी सगळं घर झाडून पुसून घेतलं, त्याच्यानंतर मी जेवण केलं. आणि बघू शकता, मी इथे पानपुडा ठेवला आहे, पण माझ्याकडे पानच नव्हते खायचे. तर मग मी म्हटलं आज पान पण आणून घ्या, बाहेर गेलो होतं. त्याच्यानंतर बघू शकता, इथे भाबोची सिरियल चालू होती. आणि त्याच्यानंतर मग जेवायला बसली. आणि जेवणात काय होतं, भात होता, आणि माझं लक्षच नाही, भाजीतला चम्मचच भातात घेतला, तर मी तो तिखट भाग खाल्ला पण नव्हता. आणि दहीची चटणी, वरण भात, आणि वांग्याची भाजी असते आमच्याकडे, बिट्टी म्हणा, रोडग्यासोबत. तर रोडगे होते, आणि मस्तपैकी आज रोडग्याचा जेवण केलं होतं. आणि वांग्याची भाजीच आवडते रोडग्यासोबत, तर मी तीच केली होती. आणि असं होतं आजचं आमचं दुपारचं लंच. आणि त्याच्यानंतर आता दुपारचे 4:15 वाजले होते, तर आम्ही अक्षरशः सिरियल पाहत होतो. आणि त्याच्यानंतर बघू शकता किती पसारा होता ना. सगळं आवरलं मी, असं नाही आवरलं नाही, सगळं आवरलं. आणि त्याच्या अगोदर आम्ही जेवण झाल्यावर 2-3 तास पहिले स्पीकरमध्येच सगळं मोबाईल पाहिला, कारण मोबाईलमध्ये आवाजच नाही माझ्या जास्त, तर स्पीकरमध्ये कनेक्ट करूनच पाहावं लागतं. आणि त्याच्यानंतर मी बुक पाहत होती, मला लिहायचा होता किराणा, आणि मला बुकसाठी पेन नव्हता भेटत. मी पूर्ण शोधलं पेन, कुठेच नव्हता. शेवटी मला नवीनच आणावं लागलं दुकानातून. बघू शकता, इथे पण असतं, इथे पण होता आज. आणि त्याच्यानंतर सगळं शोधल्यावर दुकानात जाऊनच आणलं. मी नव्हतं आणलं, मी पाठवलं होतं एक जणाला. आणि ते दळण पण काढून ठेवलं होतं. आणि संध्याकाळी मला दळण निसायला पण जायचं होतं, आणि जास्त दूर नाही आहे, एकदम घराजवळ आहे. तरी
2 घरं सोडून चक्की आहे, तर खूप सोपं जातं आता मला चक्कीवर दळण न्यायचं. नाही तर पहिले खूप लांब जावं लागत होतं चक्कीवर आणि 2 दिवस तर लागतच होते. आज टाकलं की 2 दिवस तर आळसच यायचा आणि न्यायचा. तर मग त्याच्यानंतर मी नवीन पेन आणला आणि हा पेन इतका सॉफ्ट चालत होता ना खरंच. आणि त्याच्यानंतर मी ही डायरी काढली. विपूला पाहिजे होती डायरी, माझं पाहून तिला पण घ्यायचं होतं. लिहत नाही ती, असंच काही काढते आणि कोरी होती असं वाटलं मला म्हणून द्यायची, पण याच्यातनं तिच्या पप्पाची डायरी होती हिशोब लिहिलेला, तर ठेवून दिली मी त्यांच्याच व्हॅनजवळ. आणि मग मी याच्यात किराणा लिहिला आणि हेच देऊन दिली. आणि त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणात मोठची भाजी, थोडंसं कांदा आणि दहीची चटणी तर चांगलीच लागते. आणि असा होता आजचा आमचा दिवसभराचा व्लॉग. आणि दिवसभर आम्ही फक्त काम, झोपणं, खाणं हेच केलं आज खरं सांगायचं तर. पण दुसरं कोणतंच काम नव्हते. तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा.